डॉक्टर रविराज अहिररावचा नमस्कार. मित्रहो, प्रश्नमंजुषा या कार्यक्रमात आज प्रश्न आलेला आहे की एक कोर्ट केस अनेक वर्षापासून कोर्टात चालू आहे. त्यातून आम्हाला काही पैसा मिळायचा आहे, पण तो मिळत नाही आहे. पैसा पण मिळत नाही आहे आणि कोर्ट केसचा निकाल पण लागत नाही आहे. कोर्ट केस आणि वास्तुशास्त्र यांचा अतिशय घनिष्ठ संबंध असतो. साधारणपणे तुमच्या वास्तूमध्ये वायव्य म्हणजे नॉर्थ वेस्ट आणि आग्नेय म्हणजे साऊथ ईस्ट या दोनही दिशांमध्ये जर एकाच वेळी काही वास्तुदोष आले असतील, किंबहुना गंभीर स्वरूपाचे वास्तुदोष आणि ज्याला मी असं म्हणेन की मल्टिपल एकापेक्षा जास्त वास्तुदोष असतील, तर अशा वेळी कोर्ट केस तुमच्या नशिबी येणं यामध्ये मी असं म्हणेन की माझ्या रिसर्चच्या अनुसार किमान 92 ते 95% केसेसमध्ये कोर्ट केस तुमच्या नशिबी आलीच पाहिजे. हा वास्तुशास्त्राच्या संशोधनातला माझा निष्कर्ष आहे आणि ज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे एकीकडे तुमची आग्नेय म्हणजे साऊथ ईस्ट आणि वायव्य म्हणजे नॉर्थ वेस्ट या दोन्ही दिशा बिघडल्या तर तुमच्या जीवनात कोर्ट केस किंवा सरकार दरबारातून त्रास किंवा पोलीस केस या गोष्टी नक्की येणारच. आता या ठिकाणी ही जर कोर्ट केस मार्गी लागायची असेल तर अतिशय प्रकर्षाने मी सांगू इच्छितो की अशा वास्तूचा आपण वास्तू परीक्षण करून घेणं हे अनिवार्य आहे आणि मग त्याला योग्य प्रकारच्या उपाययोजना करणं. खास करून मी इथे तुम्हाला बगलामुखीच्या संदर्भातल्या काही उपाययोजना आम्ही केसच्या तीव्रतेनुसार किंवा केसचा प्रकार यानुसार त्या आपल्याला निश्चितपणे आम्ही प्रिस्क्राईब करतो. शिवाय काही आध्यात्मिक साधनासुद्धा या संदर्भात सांगितल्या जातात. याहीपेक्षा मी असं म्हणेन की वास्तू रविराजमध्ये बगलामुखीचं एक असं विशेष प्रकारचं यंत्र माझी मिसेस मंजुश्री अहिरराव हिने विकसित केलेलं आहे आणि खास करून ज्या अतिशय कॉम्प्लिकेटेड आणि गंभीर स्वरूपाच्या कोर्ट केसेस असतात अशा केसमध्ये हे यंत्र वापरणं, किंबहुना त्या जो व्यक्ती कोर्ट केसने पीडित आहे अशा व्यक्तीने किंवा त्यांच्या वकिलाने कोर्ट केससाठी कोर्टात जाताना किंवा वकिलाने कोर्टात बाजू मांडताना ते यंत्र आपल्यासोबत ठेवणं हे अतिशय लाभदायी असतं. शिवाय काही आध्यात्मिक साधनासुद्धा बगलामुखीच्या संदर्भात या ठिकाणी कोर्ट केसमध्ये तुम्हाला प्रचंड मदत करतात. म्हणजे एकीकडे वायव्य आणि आग्नेय दिशेचे वास्तुदोष निवारण करणं यासाठी सुद्धा बगलामुखी कारणीभूत असते. शिवाय या देवतेची खास उपासना ही तुम्हाला या कोर्ट केसमधून बाहेर काढण्यास मदत करते. इनफॅक्ट मी तर म्हणेन की माझा अनुभव मागील 20 वर्षामध्ये असं दर्शवतो की मॅक्सिमम केसेसमध्ये आपल्या बाजूने निकाल लागणं म्हणजे इनफॅक्ट माझ्याकडे तर अशा शेकडो केसेसचं उदाहरण आहे की जिथे वकिलांनीसुद्धा एक प्रकारे हात टेकले होते, किंबहुना ते निराशेच्या गर्तेत चालले होते, पण या उपाययोजनानंतर त्या केसला चमत्कारिक वळण मिळून केस जिंकण्यात यश मिळालेलं आहे. दुसरीकडे तुम्ही म्हणताय की या केसमध्ये पैसा अडकला आहे. पैसा अडकला आहे म्हणजे याचा अर्थ तुमची नैऋत्य दिशा साऊथ वेस्ट आणि वेस्ट या तिन्ही दिशा, दक्षिण, नैऋत्य आणि पश्चिम या तिन्ही दिशांमध्ये निश्चित स्वरूपाचा किंवा तिन्ही दिशांमध्ये गंभीर वास्तुदोष असलेच पाहिजे, म्हणजे त्यामुळे तुमचा पैसा अडकण्यास कारणीभूत ठरतं. तर एकीकडे कोर्ट केससाठी आग्नेय आणि वायव्य, तर दुसरीकडे पैसा अडकण्याच्या संदर्भात नैऋत्य दिशा या कारणीभूत असतात आणि तो पैसा तुमच्याकडे येत नाही आहे. पैसा आणणारी दिशा ईशान्य विभाग आहे. त्यामुळे निश्चितच या विभागात सुद्धा बघण्याची गरज आहे. पण हा ईशान्य भाग माझ्या दृष्टीने दुय्यम असेल, पण निश्चितच नैऋत्य विभाग चेक करणं प्रचंड गरजेचं आहे, कारण तिथले वास्तुदोष तुमचे पैसे अडकवतात किंवा तुम्हाला आर्थिक नुकसान देतात. सो मित्रांनो, मी तुम्हाला असं म्हणेन की अशा प्रकारच्या तुमच्या समस्या, प्रश्न
आमच्याकडे नक्की पाठवा. आम्ही तुम्हाला याबाबतीत नक्की योग्य प्रकारे मार्गदर्शन आपल्या कार्यक्रमातून किंवा प्रत्यक्ष वास्तू परीक्षणातून करू शकतो. तुमचे प्रश्न कळवण्यासाठी पुणे कार्यालयाचा क्रमांक आहे 02025511032 आणि मोबाईल नंबर आहे 7718863228 7718863228.